दीपोत्सवाच्या पावन पर्वावर आपल्या नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत 5 नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे। नागपूर शहराला सेफ सिटी म्हणून या ठिकाणी पुढे नेण्याचं कार्य आजच्या या उद्घाटनातून होणार आहे। आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आपले पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगजी, आपले ॲडिशनल सीपी माननीय शिवाजी राठोडजी, ॲडिशनल सीपी राजू दाभाडेजी, आपले डीसीपी ट्रॅफिक रोहित मतानीजी, आपले दीपक अग्रवालजी, नितेंद्र कदमजी, महेश कुमार ठाकूरजी। खरं तर नागपूर शहराला स्मार्ट सिटी करण्याचा, आधुनिक शहर करण्याचा आणि सेफ शहर करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी त्यांच्या संकल्पातून केला आहे। आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांचा नेहमीचाच हा विषय आहे की या देशातले ॲक्सिडेंट कमी झाले पाहिजे। केंद्रीय वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय करणे याबद्दलही खूप जोर दिलेला आहे। त्यामुळं इकडे नॅशनल हायवेमध्ये रस्त्यामध्ये ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय करण्याची मोठी मोहीम राज्याचं PWD आणि केंद्राचं नॅशनल हायवे करत आहे। पण आज नागपूर पोलिसांचं मी अभिनंदन करतो, माननीय रवींद्र सिंगजी आपलं अभिनंदन करतो, आपल्या टीमचं अभिनंदन करतो की आपण नागपूर शहरात सुद्धा असे स्पॉट आयडेंटिफाय केले। या ठिकाणी आपला नवीन वाहतूक पोलीस चौकी उघडली तर त्या ठिकाणी नागपूर शहरामध्ये जे ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल याकरता योग्य स्पॉट आयडेंटिफाय करून जसं आता मी गणेश नगरच्या पोलीस चौकीला सुद्धा फिजिकली जाऊन तिथे उद्घाटन केलं। ते अत्यंत योग्य स्पॉट आहे। मी अनेक वेळा त्या रस्त्याने जातो, वरळी रस्त्यात मला तिथे अनेक दिवसापासून वाटत होतं की इथे काहीतरी झालं पाहिजे, तिथे वाहतूकचा निर्बंध झाला पाहिजे। कारण तिकडे रोड येतं, इकडं नॅशनल हायवे आहे। कालही बघितलं की ट्रकच्या ड्राईव्हमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये कंट्रोल मिळणार आहे। काल मी काय बघितलं तर त्याच स्पॉट ज्या ठिकाणी आता गणेश नगर चौकी उघडली तर थोडा गेलो तर माझा सकाळी 9:30 वाजता मी जात असताना जेवढा रस्ता आहे तिकडे जाण्याचा नॅशनल हायवे इकडला भाग थोड्या एक सकाळी जाऊन खूप जातो, इकडून तिकडे असा 3 किलोमीटर सध्या सुरू होता। तर माझ्या कर्माला मी म्हटलं की आपण पहिलं पकडा, नाहीतर हा एकदम आहे किंवा बरे। त्याला माझ्या स्टॉपनी काल पकडला, त्याच्या घरी घेऊन गेला। खरं तर यावर कंट्रोल होईल आणि रॅश ड्रायव्हिंग परवा मी बघितलं एक रात्री 1 वाजता 7 मुलं एका एक मोटरसायकल 7 मुलं रेप करतो। 7 मुलं काही झालं रात्री तर 7ही जाणार आणि तेवढा मुलावर सुरू होतो। त्यामुळं अशा जे घटना आहे शेवटी आपली या CCTV संदर्भात मॉनिटर करणार जाऊ त्या पोलिसांना दिसेल। पण यातलं एक मोठा लीड आजच्या या उद्घाटनातून नागपूर शहराला मिळणार आहे। खास करून DCP 2 केंद्रांकडे 2 आणि या सर्व भागामध्ये जे काही आता मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाले आहे, इंडस्ट्री डेव्हलप होत आहे, नवीन नागपूर डेव्हलप होत आहे। आपल्याला जे काही आपण आधुनिकीकरण करताय, ऑपरेशन U-टर्न करताय, त्याच्यातून खूप रिलीफ मिळाला आहे। ऑपरेशन सेंटरमध्ये खूप रिलीफ मिळाला, तसा U-टर्नमध्येही खूप रिलीफ आपल्याला मिळाला आहे। आधुनिकीकरणाच्या माध्यमातून AI च्या माध्यमातून आपण या पद्धतीचं एक
नागपूर शहराला एक नया आयाम देत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपले रोहित पदारे यांच्या या काळात आणि आपण जो काही सपोर्ट करत आहे सर्व DCP आणि CP त्यामुळं बऱ्यापैकी ट्रॉफिकमध्ये आता कंट्रोल आला आहे. काही घटना होत असणार आहे कारण शेवटी त्यामुळे शहर सापडायला आपण काही प्रत्येक तुम्हाला एक पुढे देऊ शकत नाही. पण निश्चित एक योग्य शिस्त शहराला लागण्याचा एक प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहे. बऱ्यापैकी गुन्हे कंट्रोलमध्ये आहे. DCP आपल्या नेतृत्वात त्या ठिकाणी योग्य पद्धतीने शहराला सांभाळत आहे. जो टास्क आपण आता केला आहे दीपावली आणि सर्व तत्वावर शहरातील आपले सण ते आपले जेवढे काही जयंती त्यामध्ये त्यातही आपण एकदम चांगलं काम पोलिसांनी केलं आहे. खरं तर माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री यांनी या शहराला सुरक्षित ठेवण्याकरता सेफ ठेवण्याकरता आपल्यासारखी योग्य टीम या शहराला दिली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्व लोक या शहराला अजून सेफ करूया. आणखी चांगला जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचा प्रयत्न करूया. आता आपल्याला काही निर्णय सरकारने घेतले 2-6 आणि बाकी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन झाले. अजून आता पुढच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री बैठक घेणार आहे. परवा ती बैठक ठरली होती पण सोमवारी म्हणजे माननीय शहराचा एक कार्यक्रम पुन्हा मुंबईला आल्यामुळं त्यामुळे ती बैठक पुढे गेली. पण पुढच्या आठवड्यात ते आता आपल्याकडे अनेक ॲक्टिव्हिटीज काही आता आपण सांगितलं की 2-6 आपल्याला क्राईम सेटिंग करावं लागणार आहे. अजून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नवीन करण करावं लागणार आहे. काही पोलीस स्टेशन ज्यात काही आपल्याला करण्याच्या पाहिजे त्याचा निर्णय आपल्याला करायचे आहे. एकीकडे शासन पूर्ण शक्तीने नागपूर पोलिसांच्या मागे भरभक्कम पाठबळ करण्याचा प्रयत्न करत आहे. उद्याचा देशातला आंतरराष्ट्रीय शहर येणारा पुढचा एअरपोर्ट येणारा नवीन नागपूर येणारा रनिंग रोड याचा विचार केला. काही भागात असून नागपूर पोलिसांच्या सीमा वाढवण्याची गरज आहे ते आपण करणार आहोत. पण एकंदरीत माझा जो पालकमंत्री म्हणून मागच्या काळात अनुभव आहे 2023 आणि आताही एवढी दिशेने आपला पोलिसांचं काम शेवटी आपल्या समोर सांगत म्हणून नाही तसा नागपूरच्या जनताही त्या ठिकाणी सेफ महसूस करायला लागलेली आहे. एखाद 2 घटना ठीक आहे त्या घटनेला आपण चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न झाला. शेवटी घटना झाल्यानंतर ती चांगल्या पद्धतीने हाताळली गेली. त्या आक्रोश त्या ठिकाणी त्यांना वेळेवर शिक्षा मिळाली का त्यांना पकडलं गेलं का याच्यामध्ये आपला फार चांगला सध्या महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे. मी हे समजतो की आजच्या उद्घाटनातनं आपण वाहतूक यंत्रणेला मजबूत करू. मग अशी मी असाच एक आव्हान केला तर इंटरव्ह्यूमध्ये पब्लिक होता पण 25-30 युवा कार्यकर्ते होते वेगवेगळे होऊन आले होते. त्याला मी विनंती केली की सॅटर्डे संडेला तुम्ही पोलिसांना काय मदत करू शकता. तुम्ही पोलिसांकरता वाहतूक बनवू शकता का. तर मी आवाहन केल्याबरोबर 15 हात उभा केले युवा मुलांना. तर माझी विनंती ही आहे की आपले जे युवा आहेत त्यांना जर आपण आव्हान केलं तर वाहतुकीकरता चांगले पोलीस मित्र आपल्याला नागपूरमध्ये जेणेकरून शनिवारी काही लोकांनी येतील त्यांना सेवा देण्याची इच्छा असेल तर मला असं वाटतं की नक्की आव्हान की ऑपरेशन मित्रांनी केलं तर मला वाटतं 1 डिसेंबर 2003-400 मुलं ते आपल्याला त्यांचा वेळ ते कळवतील आणि त्या काळात एखादी चौकात कुठल्या तरी ठिकाणी आपल्या पोलीस चौकीमध्ये किंवा आपल्या जनतेसाठी काम करण्याची इच्छा युवा मुलांची असते. या काही नगरमध्ये परवा तेव्हा युवा मुलं त्या ठिकाणी पोलीस ट्रॅफिक मॉनिटर करतात. ते एक आव्हान करून ऑपरेशन युटरमध्ये आव्हान केलं आणि 4-5 मुलं आले त्यांना एक थोडा 10 दिवसांचा ट्रेनिंग दिला किंवा दिवसभराचं प्रशिक्षण दिलं. तर मला वाटतं की मोठा एक सपोर्ट लोकसहभाग आपला वाहतूक यंत्रणा मजबूत करण्याकरता मिळेल.
एकाच आव्हानामध्ये 15 मुलांनी हात वर केला पाहिजे. त्याच्याकडे ऐकायला रिपोर्ट आला तुम्ही आम्हाला सांगा आणि करून घ्या. तर ते आपण सहभागी करावा म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा सिंगरजी DCP रोहित पतानीजी आणि पूर्ण वाहतूक टीम यांचं अभिनंदन करतो आणि आपण सर्व मिळून नागपूरचा जो आपला संकल्प आहे सेफ नागपूर हे करूया. खूप खूप धन्यवाद.